नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा तुमचा जो पीक विमा आहे तो कधी जमा होणार आहे व किती जमा होणार आहे हे सर्व काही माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. मित्रांनो, स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही एका ब्राउझरवर यायचं आहे आणि तिथे तुम्हाला PMFBY असे सर्च करायचे आहे. त्यानंतर फर्स्ट जी वेबसाईट येईल PMFBY.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला जी काही तुमची डेस्कटॉप साईट आहे, व्ह्यू जे आहे ते सुरू करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फार्मर कॉर्नर एक ऑप्शन आहे. या फार्मर कॉर्नर ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या फार्मर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर फार्मर अशा पद्धतीचं एक ऑप्शन दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन फॉर फार्मरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो काही तुमचा रिसिप्टला नंबर दिलेला आहे, मोबाईल नंबर, तो टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी आता या ठिकाणी टाकून पुन्हा रिक्वेस्ट फॉर OTP या बटनावरती क्लिक करणार आहे. रिक्वेस्ट फॉर OTPवरती क्लिक केल्यानंतर एकापेक्षा अधिक मोबाईल नंबर जर लिंक असतील तर या ठिकाणी आधार नंबरसुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता OTP येईल, तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं नाव वगैरे सर्व जे काही आहे ते तुमचं येणार आहे. या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा येणार आहे. सर्व काही डिटेल्स जी आहे ती तुमची या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर ज्याही सेशनचा तुम्हाला जो काही डिटेल्स पाहायचे आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खरीप, रब्बी हंगाम, इयर वगैरे करून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर इथे तुमचं एरिया वगैरे सर्व काही येईल, पॉलिसी क्रमांक येईल. त्यानंतर थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा जो काही क्लेम आहे तो सुद्धा झालेला आहे आणि तो तुम्हाला चेक करण्यासाठी क्लेम डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजेच या व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अप्रूव्हल झालेला आहे. आता व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखवला गेलेला आहे. म्हणजे तुमची जी काही पेमेंट आहे ती तुम्हाला जी क्लेम कॅल्क्युलेटेड झालेली दाखवत आहे. या ठिकाणी पाहू शकता ही जी काही क्लेम अमाऊंट आहे ते 2728 रुपये अशी क्लेम अमाऊंट जी आहे ती तुम्हाला देण्यात येणार आहे. पण सध्या हे अकाउंटमध्ये जमा झाली किंवा नाही हे कसं तुम्हाला कळेल? तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता UTR नंबरचा ऑप्शन दिलेला आहे. इथे NA दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुमची जी काही अकाउंटमध्ये आहे ती आणखीनसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत. तर या ठिकाणी जर तुमचा UTR नंबर आलेला असेल आणि या ठिकाणी क्रेडिटेड डेट म्हणून एक ऑप्शन येते, ते जर येत असेल तर तुमची जी काही पीक विम्याची रक्कम आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.